शुभ सकाळ. MA17 रायडर युट्यूब चॅनलवर तुमचं एकदम क्रेझी व्हिडिओमध्ये सरचं स्वागत होणार आहे. आत्ताच मस्त फिरायला झालो, गणबिन लावला, आता नाश्ता करायला चाललोय, आंघोळ केली, एकदम खूप छान वाटतंय. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, एकदम खतरनाक होणार आहे आजचा. एवढा आनंद आहे मला. आता नाश्ता करून घेतो, मिसळ घेतो, कारण की सकाळी उठलं फिरायला झालोय. मला अजून 2-3 ठिकाणी जायचं आहे. म्हणजे मी आजचा मुक्काम माझं इथंच आहे, कारण की माझा टी-शर्ट तो संध्याकाळी प्रिंट होऊन येणार आहे. तो आला का मग तो घेऊन जाणार आणि मग कोकणामधला प्रवास माझा काय तो उद्या परवापासून तुम्हाला बघायला भेटेल. बाकी काय विषय नाही, फक्त 40 सेकंद थांबा आणि आपल्या पुण्यामधलं पिंपरीमधलं प्रसिद्ध गणेश मंदिर तुम्हाला दाखवतो. आपल्या वैष्णोदेवी मंदिरच्या समोर आहे. आपल्या महाराष्ट्रातलं पुण्यामधलं पिंपरीमधलं सगळ्यात फेमस मंदिर गणपती मंदिर. मी त्या ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता मंदिर परिसर आहे. मंदिराच्या मध्ये जातो आता. गणपती बाप्पा मोरया. तर जे आपल्या गणपती मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण मंदिराची माहिती जाणून घेऊ. मला काय एवढं जास्त माहिती नाही, त्यामुळे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ मंदिराला किती वर्ष झाले म्हणून. खरंच खूप समाधान झालं की आपली भारतभर यात्रा हे करतात. ज्या पद्धतीने आज हे पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आहेत, तर आमचं महाराष्ट्र पंचायत गणेश मंडळाचं हे गणपती मंदिर आहे. या मंदिराला आज 70 वर्ष पूर्ण झालेली आणि ह्या निमित्ताने मी यांना थोडी माहिती सांगितली. धन्यवाद. आपणही भेट द्याल अशी मी आशा करतो. आणि मंदिराचं सांगायला गेलं तर हे आपलं मोरगाव अष्टविनायकमधलं मोरगाव गणपती मंदिर आहे, जे की आत्ता माझं पहिलं गणपती हे झालं होतं. त्यानंतर आपलं सिद्धिविनायक हे पण गणपती मी कवर केलं होतं सायकलवरच. त्यानंतर मग हे चिंतामणी थिवरी ह्या ठिकाणी पण जाऊन आलो, कारण की ह्या रूटला होतं म्हणून मी जाऊन आलो 1 वर्षापूर्वी. आणि आता हे पण आहे श्री महागणपती रांजणगाव. मला जातानाच लागते, जे मी अहिल्यानगरला जाताना रोडलाच आहे गणपती लागते मला रांजणगाव ते पण. त्यानंतर ओझर हे नाही झालं आहे अजून माझं गणपती, ओझरला पण जाणार नक्की. आणि हे आहे श्री गिरिजानाथ लोहोदी मंदिर गणपती मंदिर, ते हे पण नाही झालं आहे. जेवढं ठिकाणी जाऊन आलो आहे मी तेवढं हे. तर आता हे आहे श्री वर्धविनायक महड. कुठं आले पाले आपल्या कोकणातले. तर हे पण गणपती मी कव्हर करणार आहे. कोकणामध्ये 2 ते 3 गणपती मंदिर असे मोठे मोठे आहे वाटतं. हे पाले बल्लाळेश्वर. तर हे बल्लाळेश्वर पालेमध्ये कोकणातच का? कोकणातच हे 2 गणपती. तर हे 2 गणपती मी जाऊन कव्हर करणार आहे, दर्शन घेणार तिथं जाऊन. आणि जे मंदिर लोकांना रोजचं पठण करण्याकरता. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं समजत असेल तेवढं तुम्ही वाचून घेऊ शकता. इथून बाहेर जायचं आहे श्री दत्त मंदिर, इकडं तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता श्री दत्त मंदिर. हो आहे पूर्णपणे मंदिर परिसर बघू शकता. साईडला पूर्णपणे इकडून पण जाऊन तुम्हाला दाखवतो. पूर्णपणे मंदिर परिसर. गणपती बाप्पांची मूर्ती दोन्ही साईडला पण बघू शकता. पूर्णपणे हा परिसर आहे. बघू शकता फिल्टर पाणी. आलो आहे आता. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं काय नाही, दर्शन तुमचं झालं असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता लगेच व्हिडिओ मी सोडणार आहे, तर इन्स्टाला नक्की जाऊन बघा. आणि आपल्या तर फायनली गणपती मंदिरचा जो ब्लॉग आहे तो पूर्णपणे केला आहे. आणि समोर आता वैष्णोदेवी मंदिर आहे, तिथं जातो आता. तिथला ब्लॉग पूर्णपणे शूट करतो. फायनली वैष्णोदेवी मंदिरात जाण्याचा हा रस्ता आहे, गुफेमधून जावं लागतं. आता आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात एकदम म्हणजे भरपूर छान मंदिर आहे. जम्मू काश्मीरला वैष्णोदेवी मंदिर आहे, सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर याचं ठिकाण मला जास्त काय माहिती नाही, तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करून घ्या. तर ह्या साईडला गुफा आहे, तिकडं पण जाऊन येतो.
तर सध्या मी वैष्णोदेवी मंदिर या ठिकाणी आलो आहे. पुण्यामधलं पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस मंदिर. तर बघू शकता मंदिरात आलेलो आहे. जे आपल्या जम्मू काश्मीरला मंदिर आहे सेम तसं मंदिर आहे. तुम्ही फोटो काढलेला आहे कारण की व्हिडिओ काढणं अलाउड नाही मंदिरात. एकदम छोटासा असा रस्ता आहे बघू शकता. जातो इकडून आता. तर तसंच इकडून जावं लागतं बघू शकता. पहिल्यांदाच आलो आहे गुफेमधून चाललेलं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर सध्या मी आपल्या शारदाताईंकडे आलेलो आहे जेवणासाठी. त्यांनी मला सांगितलं होतं आणि नवनवीनच दिसू राहिलं मला सगळं काही. ही भेंडी, ही वरण ते रेग्युलर त्याला काय वाटत नाही. इकडं भात ते. तर आता जेवण करतो. टायमिंग 3:30 वाजलेले आहे कारण की सकाळपासून म्हणजे तेवढं कामं होते तेवढे मी कंप्लीट केले. आणि मी सध्या आहे आपल्या अशोक थिएटर चौक जो जे पिक्चर टाकी ना त्याला थिएटर म्हणतात या साईडला आणि आपल्याकडं गावठी भाषेत पिक्चर टाकी म्हणतात. तर काही विषय नाही. तर आता जेवण करतो आणि मग पुढचा प्रवास काय असेल तुम्हाला नक्की सांगेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय झूले. जय झूले. कभी नहीं भूले. अचरे खाले कदेच वीडियो पे सेट करूंगी. अच्छा तू सबने ना कटे. अच्छा ये नहीं वीडियो में माफी है से बापरे फक्त 40 सेकंद थांबा आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा. हर हर महादेव. जय श्रीराम भावना बहिणीनो. तर आपल्या महाराष्ट्रातील पुण्यामधलं पिंपरीमधलं सगळ्यात फेमस गणपती मंदिर आपल्या वैष्णोदेवी मंदिर समोर आहे. तर चला मी तुम्हाला मंदिर दाखवतो. महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय झूले.